मरण माथे मरून गेले मज गेले ठाव पुसले बुड पुसले ओस ओसले देह भार आला होता गेला धरिला धीर जीवनी ठाव पुसले बुड पुसले ओस ओसले देह भार तुका म्हणे बुनादीचे झाले साचे उजवणे ठाव पुसले बुड पुसले ओस ओसले देह भार समचरण सरोजम सांगनीला मुदाब जगन्निहित पाणी मंडनम मंडनाना तरुण तुलसी माला कंधर कंजनेत्रम सदयलहास्यं श्री विरविलम चिंतयामि पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संताया दुसरे चरणा संताया दुसरे करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास अलंकापुरी रम्य सिंहासन पदांभोजते स्फुरधिक प्रदेशी विधींद्रादि देवे सदा स्तूयमानं समाधि स्मृतिं भजे ज्ञानदेव नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा सोपानदेवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्र जननी देवाची नमो सद्गुरु दुर्गया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति विठला 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 मस्तक माझा पायावरी पायावरी मस्तक माझा पायावरी मस्तक माझा पायावरी पायावरी मस्तक माझा 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 पायावरी पायावरी मस्तक माझा पायावरी मस्तक माझा पायावरी पायावरी मस्तक माझा पायावरी मस्तक माझा मस्तक माझा पायावरी मस्तक माझा पायावरी मस्तक माझा पायावरी या वाजत
प्रतिवर्षी पंढरपुरा 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 मस्तक माझा पायावरी या वार करी दंडाचा या वार करी दंडाचा या वार करी दंडाचा मस्तक माझा पायावरी या वार करी दंडाचा या वार करी मस्तक माझा पायावरी वारकरी संताचा प्रतिवर्षी पंढरपुरा जाई महाद्वारा हरी भेटी विठ्ठला 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 प्रस्तुत प्रसंगी कीर्तन सेवेसाठी उल्लेखलेला अभंग महान भगवत बुद्ध वैराग्य मूर्ती पंचम वेद जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम यांच्या अभंग राशी चार चरणाचा अभंग विठ्ठला 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 इहलोकात अवतार कार्याला आल्याच्या नंतर जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबाराय हा धर्म आणि परमार्थ विषय भोगाच्या त्यागानं आणि या धर्म परमार्थाच्या या वाटेवरती चालत असताना अडथळे अडचणी संकट ही येतच राहतात परंतु त्याही अडचणीमध्ये संकटामध्ये नवे नवे माझे तुकोबाराय बोलतात की या परमार्थिक साधने आणि या वाटेतील सर्वात मोठा अडथळा म्हणजे माया तो माया नदीचा पूर माझ्या तुकोबारायांनाही अडवा परंतु माझ्या तुकोबाराय तो पार करून जाण्यासाठी धीर धरिला धीर जीवनी धीर धरले आणि त्या कारणाने अनादिकालचे तत्व जे गठात मठात चिदाकाशामध्ये व्यापक आहे जो परमात्मा विश्वामध्ये दडलेला तोच परमात्मा आत्मस्वरूपाने तुमच्या आमच्या देहामध्ये आहे आणि ते अनादिकालचे देहात असणारे तत्व आत्मतत्व माझ्या तुकोबारायांच्या अनुभूतीला आला नवे नवे ते तत्व अजरामर त्या कारणाने माझ्या तुकोबारायांना अमरत्वाची स्थिती प्राप्त आहे महाराज नेमकं काय केलं की जेणेकरून हे तत्व तुमच्या अनुभूतीला आलं आणि हे अमर माझे तुकोबाराय बोलतात ठाव पुसिले मूड पुसिले वसवसले देहभा दुःखाला कारणीभूत जी देहबुद्धी आहे देहबुद्धी ती आत्मबुद्धी करावी या नाही या देहावर उदास आणि देहावर उदास ही भक्ताची लक्षण भक्त ऐसे जाना जे देही आणि त्या कारणाने आलेली अनुभूती प्राप्त झालेला अमरत्व माझ्या तुकोबारायांनी प्रस्तुत अभंगातील या शब्द ब्रह्मामध्ये कैद केलं विठ्ठला 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 वैकुंठवासी प्रातस्मरणीय परमपूज्य आदरणीय
दोंडोपंत दादांच्या कृपा आशीर्वादाने तसेच आपल्या या परिसर नवीन महाराष्ट्रातील वारकरी वैभव वैकुंठवासी हरिभक्तीपरायण लक्ष्मण निवृत्तीवीर आणि हरिभक्तीपरायण वैकुंठवासी निवृत्तीवीर यांच्या आशीर्वादाने हा अखंड नामयज्ञ सोहळा विशेष या ठिकाणी उल्लेख करायचा म्हणजे एकादशीच्या या मुहूर्ताला या ठिकाणी प्रारंभ होतो आणि निमित्त मात्र करून म्हणजे तुकोबरायांच्या बीज उत्सवानिमित्त बीज सोहळ्यानिमित्त म्हणजे तुकोबरायांच्या वैकुंठ गमन सोहळ्यानिमित्त हा अखंडतेनं सायासानं अट्टहासानं हा नामे सोहळा या आपल्या काजळ गावामध्ये बरोबर वीर वस्ती आणि वीर परिवारामध्ये म्हणायला काही हरकत नाही. कारण इथं आल्याच्या नंतर एका गावाला एक सप्ताह करायला अवघड जाऊ नये अशी अपेक्षा सर्वांची. मी अभिमानानं सांगायचो आतापर्यंत बरं का मामा अभिमानानं सांगायचो कुठं महाराष्ट्रात कुठं जाऊ द्या भूमीत कोण्या गावात माझ्या गावामध्ये 5 सत्य होते. किती ड्राय भागामध्ये थोर गावामध्ये किती सत्य होतात 5. पण आता या काजळ गावाबद्दल काय बोलावं आणि वीर कुटुंबाला काय सांगावं की या गावामध्ये किती 12 सप्ताह होतात आणि वीर परिवाराला काय सांगावं इकडे किरण महाराजांना काय सांगावं आणि समाधान महाराजांना काय सांगावं असा मला प्रश्न पडला की घरामध्ये सप्ताह होता. महद मागे बहुत जन्मी हिची करीत आलो आम्ही अनंत जन्मीचे तप एक नाम. एका जन्मीचं तप नाही अनंत जन्मी. अलीकडच्या काळात आपण पाहतो जाणकार मंडळी वयोवृद्ध तपोवृद्ध मंडळी आहेत, महाराज मंडळी आहेत, कीर्तनकार प्रवचनकार मंडळी आहेत. मंदिरातले कीर्तन प्रवचन स्मशानात जाऊन पोहोचतात. दशकर्या विधीला प्रवचन नाही कीर्तनही स्मशानात घडतात. एक वेळेस भजन कीर्तन स्मशानात घडेल पण कुणाच्या घरी घडणार नाही. कारण घरी घडण्यासाठी भाग्य लागेल. काय लागेल? भाग्यवंता घरी भजन पूजा त्याची वाट पाहे जगाच्या बाजारी सर्व काही परी हे दुर्लभ हे निधान. आणि माझे ज्ञानोबा बोलतात तरी निधान जोडावे भाग्य घडेगा. निधान प्राप्त होण्यासाठी भाग्य लागेल. आणि माझे नामदेव राय बोलतात नामा म्हणतया सवे कल्याण दया मुखे निधान पांडुरंग दया मुखे निधान पांडुरंग नामा दया मुखे निधान पांडुरंग गोपाल कृष्ण भगवान की. अधिक उलगडून सांगण्याची गरज नाही, अधिक परिहाराची गरज नाही. कारण आता मागील परिहार पुढे नाही झाली या दर्शन. आता परिहार पहा. दुर्जनाची अपकीर्ती असते, ऐकताय ना? दुर्जनाची अपकीर्ती असते पण ती त्याला कॉलर टाईट करून सांगावं लागतं कारण त्यालाही त्याचा अभिमान असतो. पण विसरू नका सज्जनाची जी कीर्ती आहे ती वाऱ्या हाती माप चाले. सज्जनाची का कीर्ती मुखी त्यांचे नारायण अधिक बोलावा
नाही विठाला. विठाला 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 विठाला. जाणकार सुज्ञ मंडळी आहे, वयोवृद्ध तपोवृद्ध मंडळी आहे. माझ्या डाव्या बाजूला उजव्या बाजूला समोर मोठ्या मनानं टाळकरी मंडळी उभी आहे. या ज्येष्ठ मंडळींच्या दर्शनासाठी मी थोडस हे नारदाचं व्यासपीठ ही गादी थोडीशी पाठीमागे घेतली बरं का. मी तुमच्या सन्मुख व्हावं. तुम्ही आज कीर्तन ऐकताय असं नाही. प्रवीण महाराजांचं तुम्ही आज ऐकत असता, परंतु साधू संतांची वचन असतात आणि ही कीर्तन असतात. तुम्ही अखंडतेने ऐकत. जमलेल्या श्रोते मंडळींना जशी मर्यादा आहे, कीर्तनात कसं बसावं, कीर्तन कसं ऐकावं, कीर्तनी बडबड करील जो कोणी बेडू येईल जन. श्रोते मंडळींना मर्यादा, ऐकणाऱ्यांनाच नाही, श्रोत्यांनाच नाही, तर वक्त्यालाही मर्यादा. भक्ती ज्ञानाविरहित इतरा गोष्टी न करा, प्रेम भरी वैराग्याच्या युक्ती विवरा. जेणेकरून अंतरी मूर्ती ठसावी श्री हरीची, ऐसी कीर्तन मर्यादा है सताच्या घराची. सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी, सज्जन वृंदे मनोभावे आधी किंवा पाहून या ग्रंथ करावे. कीर्तन मर्यादा, कीर्तन करा. एक वेळ ऐकणारा श्रोता लाचार झाला तरी चालेल, पण वक्ता लाचार नाही, तर परिणाम धर्म बुडाला समजायचं. विठाला 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 विठाला. त्याने ही मर्यादा दाखवली. त्या मर्यादेमध्ये 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणाचा हेतू आहे. तीर्थाटन असेल, आळंदी पंढरी वारी असेल, ही मंदिर कीर्तन प्रवचन असतील, सप्ताह असतील. विचारसागरामध्ये व्याख्या आली, कोण्याही प्रकारे जीवाला द्वैतातून अद्वैतापर्यंत घेऊन जाऊन त्याच्या बुद्धीचा निश्चय करणं हा ग्रंथाचा आणि संतांचा हेतू आहे. थोडंसं अजून सोपं उलगडून सांगू. कुणाला प्रश्न पडायला नको बरं का. आणि जर एखाद्याला प्रश्न पडला, कारण भाविक आहेत आणि महाराज भक्ताचे प्रचार आहेत, अर्थार्थी जिज्ञासू आणि ज्ञान. त्याच्यात जरा जिज्ञासू भक्ताला अधिक उदाहरण आले, त्याला महाराज स्वीकारायचं काय नसतं, फक्त जाणून घ्यायचं असतं. हे असं का, तसं का, असं का झालं, तसं का झालं. काय म्हणतात ते, कट्ट्यावर बसून सुतरवटा करायचा, सुतत नाही म्हणून इकडं असं का, तिकडं तसं का, असं का झालं, तसं का झालं. परंतु प्रश्न पडणं साहजिक आहे, जिज्ञासू. म्हणून हे परिहारात बोलावं, याचा हेतू काय आहे, म्हणून एवढी व्याख्या घेऊन जावर. कुणाला प्रश्न पडला तर जमलेल्या श्रोते मंडळींना त्यांना उत्तर देता यावं. आता कीर्तनापुरतं नाही, आयुष्यभर याचा हेतू काय आहे. मला ज्ञात आहे, जमलेली मंडळी सुसंस्कृत आहेत, सुशिक्षित आहेत, वेल एज्युकेटेड आहेत, कर्माला प्राधान्य देऊन जगणारी कर्तव्यनिष्ठ मंडळी, कर्तृत्ववान मंडळी. म्हणून स्पष्ट आपल्याला पारदर्शकपणे बोलता आलं पाहिजे की याचा हेतू मानवी जीवनाला स्वास्थ्य लाभावं, समाधान लाभावं, दीर्घ आयुष्य लाभावं, या जीवाला शिवपदापर्यंत, आत्म्याला परमात्मा आत्मा अनुभूतीपर्यंत घेऊन जावं. याच्याच आधाराने निसर्गाचं संरक्षण आणि संवर्धन घडावं, हा स्वच्छ सुंदर हेतू आहे. विठाला 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 विठाला. आणि तोच हेतू समोर ठेवून कीर्तन करायला मर्यादा घालून दिली. जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आणि अध्यापक राहिलेले संदीपान महाराज हसेगाव, बाबांच्या मुखातला अमृतवचन. कीर्तन करायला दृष्टांत सिद्धांताच्या आधाराने श्रोत्यांची मन अलगद आपल्या उंजळीत घ्यावी आणि परमात्म्याच्या स्वरूपात नेऊन घालावी, या ज्ञान कीर्तन असं. जरा अजून थोडं सोपे भाषेत बोलू.
ज्या संसाराचा मायाजाळाचा त्याग करून ही भाविक भक्त मंडळी या धर्म मंडपात येऊन बसलेली आहेत. आता कीर्तन करा पुन्हा संसाराच्या राजकारणाच्या सासू सुनेच्या गप्पा गोष्टी सांगून या भाविक भक्तांना संसाराच्या मायाजाळात नेऊन घालण्याचं पाप करू नये. विठ्ठला जीवाकडे असणारं वैराग्य, स्मशानात गेल्यावर प्रगट झालेलं वैराग्य, नवे नवे अंतःकरणात असणारं वैराग्य हे प्रगट करावं. निज वैराग्य करावं असा अट्टहास करावा. कारण माझ्या तुकोबरायांचं जीवन चरित्र त्याने वैराग्याची निष्ठा प्रगटोनी दाविली, अहम ममता दवडोनी निज शांती वरिली. जय जयाजी सद्गुरु स्वामी तुकया दातारा, तारक तू सकळाचा जीवनाग सोयरा. त्याने मर्यादित कीर्तनासह आता श्रोते मंडळी, महाराज कोण्या दृष्टांताच्या कोण्या सिद्धांताच्या आधाराने अभंगात प्रवेश करतायत याच्याकडे बारकाईने लक्ष द्यावं. विठ्ठला 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 विठ्ठला. ज्या मोक्षासाठी इह लोक हा मनुष्य देह जीवाला प्राप्त झालेला आहे, तो मोक्ष नवीन नवीन त्या मोक्षाचं ज्ञान नवीन नवीन ती अमरत्वाची स्थिती माझ्या तुकोबरायांना या परमार्थिक साधनेमध्ये प्राप्त झालेली आहे. कारण या देहाचा तो अधिकार आहे. याची देही याची डोळा, भोगो मुक्तीचा सोहळा. त्याच कारणासाठी फक्त विसरला तया थोर झाली हाली, परंतु याच कारणासाठी म्हणून महाराजांना आठवण करून द्यावी लागली. कारण विसरणं त्याचा स्वभाव आहे. आपण पूर्वी कोण्या जन्मात काय कर्म करून आलो, काय भोग भोगून आलो, जीवाला आठवत नाही. पाठीमागे जन्माचं सोडून या जन्मात आपण पाठीमागे काय कर्म करून आलो हे ज्ञात नाही आपल्याला. जन्माचं सोडून द्या, वर्ष 2 वर्षाचं सोडून द्या, आपल्याला 2 दिवसाचं आठवत नाही. हे आठवण करून द्यायची गरज का पडली? सांगा मला, परवा संध्याकाळी कोणती भाजी खाल्ली? नाही मलाही नाही. म्हणून विस्मरण महाराजांना आठवण करून द्यावी. होय तो त्याची वस्तू आहे, परी काय कीचे बुद्धी धैसी नोहे. देखा स्वप्नचे निघाई की मरे साचे. विस्मरण म्हणून आठवण करून देत की कोण्या कारणासाठी देहाला आलेला आहे, कार्य सिद्धीला न्यावं. माझ्या तुकोबरायांचं येणं त्या कारणासाठी झालं. तुकोबरायांनी साधन अंगीकारलं आणि माझ्या तुकोबरायांना अमरत्व प्राप्त झालं. अमरत्व म्हणजे काय? ज्यांना मरण त्याला म्हणायचं. म्हणून माझे तुकोबराय बोलले अभंगाच्या पहिल्या मरण माझे मरुनी गे, मरण माझे मरुनी गे, मरण माझे मरुनी गे, मरण माझे मरुनी गे. मरण माझे मरुनी
मज केले गोपाल कृष्ण भगवान मरण माथे मरून गेले मज केले अमर. महाराज आतापर्यंत आम्ही ऐकत आलो आणि प्रमाणही पाठ करत जन्म जया मृत्यू तया ज्याला जन्म आहे त्याला मरण आहे आणि प्राप्त असणारा देह हा काळाच्या अधीन आहे म्हणून नाशवंत देह जाणारा सकळ आयुष्य खातो काळ सावधान. हा देह नाशवंत मलमूत्राचा बांधावरी चर्म घातले कृमी कीटकाचा सांधा शरीर जायाचे ठेवणे दुर्लभ माणूस देह पण देही नाम क्षणभंगुर किंवा क्षणभंगुर नाही भरवसा म्हणून या देहाचा स्वभाव आम्हाला ज्ञात आहे. कोण दिवस येईल कायचा नाही देहाचा भरवसा म्हणून आम्हाला प्रमाण पाठ आहे. देह हे काळाचे धन कुबेराचे येथे मनुष्याचे काय आहे ज्ञात आहे आम्हाला शरीराची होय माती देह जाईल याशी काळोबा खाईल आम्हाला ज्ञात आहे. किती स्मरण करून द्यावं किती आठवण करून द्यावी की ज्याला जन्म आहे त्याला मृत्यू आहे मरावं लागणार आहे मरणार आहे. इथपर्यंत तुम्ही ऐकलं आणि याच्या पुढे तुम्ही ऐकलं पण विसरून गेला असला पण आता परत उजाळा मिळाला. सांगा मला मरण संत्या त्रिकाला मरण आत्म्याला आहे का देहाला? इथपर्यंत तुम्ही कीर्तन ऐकत आला नवे नवे अनुभूतीला बोला मरण आत्म्याला आहे का देहाला आहे? मोजक्यांनाच माहिती आहे. अरे आत्मतत्वाचं स्वरूप निर्गुण निराकार चैतन्य स्वरूप ऊर्जा स्वरूप नैनन छंदंती शस्त्रानी नैनन दहती पावक न चैन मुकले देन त्या पुण्याचे शोषेती मारू. निर्गुण निराकार परमात्मा तो आत्मा स्वरूपानं देहात आत्मतत्व बदलत नाही. तैसा आत्मा देही तो देहाची होऊन नसे ब्रह्मज्ञाने प्रकाशे जाळी अनायासे देह. आत्मा देहाच्या अवस्था बालपण तारुण्यपण आणि वृद्धपण पुरुष आणि स्त्री देहाच्या आकाराला आलेले आहेत म्हणून व्यवहारिक दृष्टीने भेद आहे. पण पुरुषाच्या हृदयात आत्मा आणि स्त्रीच्या हृदयात काय आत्मा आहे? माझे नाद बाबा भागवतात बोलतात पाहे स्त्री पुरुष देही आत्मात्मी तव नाही आत्म सुख आपल्या ठाई असे पाही स्वतः सिद्ध. पुरुषाच्या हृदयात आत्मा आणि स्त्रीच्या हृदयात तैसा हृदयामध्ये राम असता सर्व की भ्रांतीची कामो विषयावरी आहे एक हरी आत्मा जीव शिव समान. फक्त या देहातून देह त्यागून दुसऱ्या देहामध्ये प्रवेश करतोय म्हणून प्रक्रिया तात्विक दृष्टीने ज्ञान दृष्टीने पाहिलं महाराज तर तुझं मज नाही भेद केला सहज विनोद. ज्ञान दृष्टीने तर जीवाशिवाचाही भेद नाही आत्मा परमात्म्याचाही भेद मुक्त कासया म्हणावे बंधन ते नाही. वाटा मोडू प्रक्रियेसाठी वाटा मोडू नये. धर्म संस्कृती रूढी परंपराने आपले संस्कार आलो गाणी बोलतो ज्या नावेत बसून आपण ऐल तीरावरून पैल तीराला पोहोचलो. आता आपल्याला नावेची गरज नाही कारण आपण ऐल तीरावरून पैल तीराला पोहोचलो. नावेची गरज नाही नाव पेटून द्यायचे. का पेटून द्यायचे? माघिला धार बहुताता माघिला धार बहुताता माघिला धार बहुताता माघिला धार बहुताता जाळू नयनाव पावले निपार जाळू नयनाव पावले निपार जाळू नयनाव पावले निपार
भगवान श्रीकृष्ण गीतेच्या दुसऱ्या अध्यायामध्ये वासांसी जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीरानि विहाय जीर्णानि संयाति नवानि देहि. या श्लोकावरती विवेचन करताना ज्ञानोबराय बोलतात जैसे जीर्ण वस्त्र सांडी जे मग नूतन वेळी तैसे देहांतरा ते स्वीकारे जे चैतन्य नाते. म्हणून आत्मतत्व हे अबाधित आणि मरण देहा. म्हणून आम्ही अमरत्वाला प्राप्त झालो. आत्मस्वरूपाला निर्गुण निराकार परमपदाला नवे नवे धाम परमपदाला प्राप्त झालो. तद्भासे ते सूर्योंश शशांकोन पावका यद गत्वान निवर्तन्ते तद्धाम परमपद अशा पदाला प्राप्त झालेलो आहोत. म्हणून आता मरण आम्हाला संभवत नाही. मरण माझे मरून गेले मरण माझे मरून गेले मजा केले आम्हाला. मरण 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 मरून गेलं हे शक्य कसं? मरण मारण्यासाठी एक पर्याय. ऐकताय ना? मरण मारण्यासाठी एक पर्याय. मरण मारण्यासाठी समाधान मरण मारण्यासाठी मरणाची तयारी ठेवावी. विठ्ठला 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 विठ्ठला. मरणाही आधी राहिलो मग केले मनी होते तैसे केले मनी होते तैसे. मरणाआधी मरून राहिलो आणि आता आम्हाला मरणाची भीती नाही. मरून राहिलो हो मरण. अरे ज्या देहाला मरण आहे तो देह गेला म्हणून आम्ही कधीच सोडून दिला. कोणाला मरणाची भीती आहे? देह दावा अथवा गोपाल कृष्ण भगवान की. आपल्या फळाची काय निमवली असेल तर मला सांगा. हा गजर करायचा न करायचा.
आवाज आला बस आता महाराज मरायला मोकळा झाला. मर म्हणतील एवढं कीर्तन झाल्यावर मर विठाला 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 देहता वाथवारा पांडुरंगी दुर्भाव फुटो हे मस्तक तुटो हे शरीर नामाचा गजर सोडून याने हा देह त्यांनी मरणासाठी त्यागलेला आहे आणि मरणाची भीती त्यांना नाही. म्हणून माझी तुकोबराय बोलतात देह समर्पिते देवा समर्पिते देवा देह समर्पिते देवा देह समर्पिते होईल आगवा होईल आगवा तुका म्हणे आनंद तुका माने आनंद तुका म्हणे आनंद तुका माने आनंद युग युग आहार विहार युग आहार विहार इंद्रियाची चाल युक्त आहार विहार आहार विहार युक्त आहार विहार इंद्रियाची चाल समर्पिते देवा मार काही होईल तुकवरे देह समर्पिते देवा भार काये तन गावा ए होईल गावा तुका मने आनंद गोपाल कृष्ण भगवान की प्रभु श्री रामचंद्र भगवान की पवन सुत हनुमान की माझ्या समोर बसून एवढा रगेल कसं व्हायचं कुशल तुम्ही तुमचा मोठा आधार आहे बरं का? तुमचा मोठा आधार आहे तुम्ही टिकून बसला आधाराला बसला म्हणजे स्वतःच्या नाही दुसऱ्याच्या आधाराला बसला पण हा नियम तुम्हाला लागू आहे बरं. अरे जशी घराची आग लागावी तशी परमार्थी बोंब मारावी. घराला आग लागल्यावर माणूस गाव बोंबला तशी परमार्थ माझ्या साधू संतांनी तेच केलं तर त्यावेळेस ऐकलं नाही हरी आवाज तसे बोंबोनी न ऐकता हरी हरी म्हणता तया झाली केले कर्मांतर आणि बोंब मारली हरी 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 परंतु तेव्हा नाही आता करा तुम्ही दोघं हात वर करा तुम्ही दोघं पहिले आता बाकीचे करा नंतर. गोपाल कृष्ण भगवान की प्रभु श्री रामचंद्र भगवान की पवन सुत हनुमान की जय श्री राम जय श्री राम देह समर्पित देवा याने भार काहीच न घ्यावा